हे पत्या सकाळी सकाळी येऊन तुम्हाला कसं वाटतं इथं? मला खूपच दुःख होत आहे. का बरं? कारण की मी 3ला झोपून 6ला उठून आलोय. पण काल मीच व्हिडिओ बनवला होता की हा डुक्कर येत नाही, फोन केला तर ह्याला मारलं पाहिजे. आता मला मारतील म्हणून मी आलो. माझं काय संबंध आहे? मारलंच काय मारलं की 5:30 वाजता कॉल करते. 5:30 किती फोन लावले तू सांग मला, किती फोन लावले? त्याला 3 तुला 6 त्या 6 काय 10 लावले असतील. मला 15 कॉल लावले मी टोटल. उचल. अरे तुम्ही रेनकोट का काढताय? हा झाला, पाऊस थांबला, ऊन पडतंय बस भाऊ, तिकडे ऊन पडलं. शंकरजी देवा मला शक्ती दे, पायऱ्या खूप आहेत, किडण्या इथून इथं येऊ नको देऊ. इथंच घेऊन केली मध्ये तुला उचलून घेऊ का बायको सारखं? चार ही अशी आम्ही 3 मित्र दोघे तर इथंच माती खातायत. आत्ताशी 10 पायऱ्या झाल्यात, अजून एवढा गड चढायचा आहे मोराडेश्वरचा, पण आम्ही इथंच माती खातोय. हे असं संकट का ओढून घेतो आपण स्वतःवर? हा प्रतीक, मी 10 मिस कॉल इग्नोर मारले रे. 11 वेळेला उचललं, म्हणलं काय म्हणतोय काय माहिती. हा ना, मी तर 2च याच्यात उचललं रे, म्हटलं असेल काहीतरी. अरे काय रे, कसली मजा येते बघ, वारं कसलं गावात. वारं पंख्याचं पण लागतं. नाही याला म्हणतात चुकीच्या माणसाबरोबर चुकीच्या ठिकाणी येणं. बेकार. अबे 22 आणि 30 34 हे जवळ 22 नाही रे, 2 दिवसाची चपली घालून कोणी डोंगर चढलेलं भाऊ? त्याची फक्त तिथंच टरकली, तो फार पण झाला. प्रतीक काय केलं? अरे ते रेनकोट माझ्यावर मुतला. नाईस. विनय सर गोप्रो त्याचा काय उपयोगच नाही. 20% बॅटरी आणून अख्खा गड रेकॉर्ड करणार होते. ऑफिसच्या खुर्च्या सोडून मी माझ्या पावलांवरती 100 पावलांमधलं 15 पावलं चढलंय. हाय ग 10 पावलात हात जी होते बघा, खालनं छोटी पोरगी येते, तिचं तिला काय वाटत ना, पण हे आमचे 34 वर्षाचे यंग जवान. अरे हे धाडधोड आहे ना, ते M249 बंद असते ना. हा, लय झाला ते, जाऊ दे. आमचा डॉक्टर आहे, श्वास घे, श्वास घे. अरे श्वास मी इथं नको, बसतो. नको. अरे खरं आहे. अरे मी तर अजिबात थकलो नाही. हे काय झालं पत्र? इथं दुखतंय. मला नाही वाटत तू दमलायस. मी दमलोय. थोडं मोटिवेशन द्यावं लागेल. बोल. नको. अरे ते बोल. चल, अरे बोल ना. त्याचं एकदा ऑपरेशन, त्याच्या आतड्या चेंज करू आपण. हे काढू, नाही चेंज करू आतड्यांचं. तिकडची इकडं. तरी त्याचं काय होणार नाही. हा आमचा हागी मारू. हा, नेहमी त्याचं वाढ लागलेली असते. डोंगरात जातो, कधी डोंगर रचतो, कधी काय करतो. ऑफिसला कंपनीचं अर्ध टाकी मीच भरली आहे. कोण उचला? अरे तुला थोडीशी तरी लाज आहे का? चप्पल घालून कोणी ट्रेक करतं का? म्हणलं काहीतरी तुफानी करू. घर फिरून आलंय माझं. काय बोलायचं काय तुला? त्याने 1900 पर्सनला 2000च्या माणसाने काय जिथून 2 सुरू होतं ना, त्यांनी तर बोलूच नाही माहिती. बोलला की त्याला मग बोलला नको रे, चांगलं आहे, भाऊ आहे आपलं. काय कसला तरी असलं तरी चांगलं आहे आपलं. काय बोलू, ते मोठं आहे, रिस्पेक्ट द्यायला लागते. वयस्कर माणसाला रिस्पेक्ट दिली पाहिजे. मी पण देतो थोडीशी रिस्पेक्ट. पाया पडा माझ्या आईच्या गावात. मस्त रिस्पेक्ट दिली, बरं वाटलं जरा. आता गावात आलेत, माझी छाताडं दुखायला लागली. अयो, सरळ तू त्याला रिस्पेक्ट दिली, मला मारलंच तू. तुला लाईट वरती उडी गेली रे. अरे तू कशाला गेला? बरं ही बाटली उचल. आम्ही असं जिंदगी अरे काय रे, चुकीचं आहे. अरे तू उचल. अरे काय ऍक्टिंग करतोय? पाण्याची बॉटल फेकतायत. नालायक लोकांबद्दल काही बोलू इच्छितो? नेचरला खराब करू नका रे. येताय तुम्ही नॅचरली असं, हो का? हे काय दारू पिण्याची जागा आहे? अरे बापरे. बरं प्या, पण हे काय मॅकडॉनल्ड्स? अरे लोकल ब्रँड पिऊ नका. लोकल ब्रँड
अरे इथून बाटल्या बाहेर उडून आलेले मी आज माझे टिकमार्क मारलेला आहे. बरं ते दारूची टाका ती पडली बिडली तर फुटल लागत. हात टाकायला अरे हा ड्रमच उलटा आहे. नाही भरलेलं आहे. जरा पेटली नाही. 10 मिनिटं ट्रेक करून लोक म्हणतात बेअर ग्रिलच्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. अबे चालेल 10 मिनिटं ट्रेक केलंय तू. ते मी त्याला बघूनच आलो होतो नॅशनल जिओग्राफी वरती. ये देखो मैं आज पहाड़ पढ़ रहा हूँ और यहाँ पे पानी का स्रोत है जो मैं पीऊंगा नहीं क्योंकि बाटली से मैं पानी लेके आया हूँ. पिछली बार की तरह नहीं करूँगा. अरे प्रत्येक प्रॉब्लेम झालाय. यस. आपल्याला ब्लॉग हिंदीमध्ये करायचा होता, आपण मराठीत बोलला. ओ मैं हिंदी में बात करूँ. काय फायदा नाही. ये बोलूंगा की हे वॉटरफॉल. इंग्लिश मध्ये बोल. हॅलो गाईज वेलकम. हॅलो वेलकम टू. पुढचं डीप आहे. असा काहीतरी क्रोकोडाईल येईल मला घेऊन जाईल. हे ते पाणी काढ, ते तुझ्या सॉक्स मध्ये टाक, ते गाळून घे, मग पी. बाटली पितो असं खोटं हा. आधी जुलाबला आधी जुलाबावर आपलं पितो म्हणजे डायरेक्ट सलाईनवरच तुझे ते केस पण डिटेक्ट होईना भाऊ याच्यात. आयफोन फेल तुझ्या समोर. कम ऑन प्रतीक कम ऑन. हे काय पोरी सारखं. आता मस्करी नको करू. नाही मस्करी करता करता जाशील डायरेक्ट टुडुक 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 टुडुक. टाकायचे अरे खाली सोड याला समजवर चपला घालून आपलं. तसं स्टेप्स आहे म्हणा, काही प्रॉब्लेम नाही. मी जर हे घरी दाखवलं ना हे यार आयफोन 13 पण भारी आहे. 13च ना यार, भारी आहे यार. काय पाहिजे अजून दुसरं काही. जीवनात काय हवंय? काय हवंय? प्रेमळ बायको, एक पोरगं आणि एक आयफोन. एक आयफोन बस. आणि एक बाईक आणि एक 50 इंची टीव्ही आणि एक किंग साईज गाडी. एक अरे water गादी filter. म्हणतोय अरे किंग साईज बेड. नाही गादीच बेड नको. ते तर घेऊन जायला वाट लागते. एक फ्रीज, एक वॉशिंग मशीन, एक मिक्सर बस. लिस्ट वाढत चालते. हे नाही एवढंच त्याच्यावर नाही. हे अरे पता कसं येशील आता. मी उडून आईला मला खरंच नव्हतं माहित हे असा इकडं कुठंतरी ही वॉटरफॉल. ही वॉटरफॉल. वॉटरफॉल नाही ही वॉटरफॉल. डोंगरला प्रेशर आलं जुलाब करतोय. अरे पत्या अरे ते जुलाब काय करतो यार तू यार. थोडस नीट बोल ना यार. जुलाब नाही तेच सर्व अरे हे परत एक वॉटरफॉल. नुसतं वॉटरफॉल. वानखेडे कुठे गेलं वानखेडे. मला माहिती आहे. मी बघायला गेलो तो पुण्यावर होऊन गेला. पैसा बघ पैसा. मी तर एकदा पण मॅच बघितली. अरे मी तर स्टेडियम पण बघितलं नाही. मी पण नाही बघितली. 800 रुपये तिकीट होतं. 800 नाही 80 रुपये येतो. नाही भाऊ माझ्या खाता खपाखप जात पडला. ए यार त्याच फोन मध्ये रेकॉर्ड होतोय. हा असंच बोलत होतं ते. काहीतरी वेगळं ऐकू आलं असेल. हे भाई माझ्या घरी माझ्या बाईक. हे भाऊ जाऊ दे. बाई मी इथून माघार घेतो. अरे मंदिर बरोबर आहे. फुटाड हे चप्पल आहे. माझे बुड झालं सर. नको काय तुझ्या बुटांचं मी राख करून येईन खाली. हे भाऊ नवीन बुट आहे. बघ ग्रीप. अरे ग्रिप पाणी कसलं थंड आहे. ते बघ इथं कसलं भाजी आहे. येऊन बघू का मी. हे भाऊ इथंच बसशील तू अर्धा तास. म्हणून जुलाब होतं तुला. 16 घेऊन दे. अजून OnePlus 16 आला नाही रे. OnePlus 16. ए अरे ऐक ना भाऊ. तू का म्हणजे मस्करी वाटते का तुला. नाही म्हणजे जाऊ तर शकतोय आपण. मी जाऊ शकतो पण माझी अशी वाटते
असं पाणी पडते का? पण ते दाखवत नाही. हे आंघोळ पण रे, मी असं आंघोळ करू का? शावर खाली वरती लवकर ये, त्यांना उतरायचंय. येऊ दे ना. हा बरं, त्यांना उतरू दे, आम्ही येतो मग. बिअर ग्रिल्स, डोंगर चढताना स्वतः बिअर ग्रिल्स. पुढं काय चाललंय काय नाही. फक्त टाइमपास नको ना. चप्पल जाईल, चप्पल जाईल, चप्पल जाईल. पण आपण चढलो घरी, उतरणार कसं रे? दुसरा नाहीये, चल. खरं नाहीये. तुम्हाला एक बोल रहे हो जैसे मेरे पीछे वो. मी आहे ना खरंच फटकवणार आहे तुला. दुसरा नाहीये. मग ते लोक काय वेडे म्हणून चालले तिथनं. कुठं वर जाणार? चला, रिटर्नची जर्नी स्टार्ट केली परत आपण. आणि येताना जशी वाट लागली तशी आय होप जाताना नको वाट लागायला. भाऊंनी तसा नवीन रोड शोधून काढलाय. वा वा वा. काय हे? अरे प्रतीक, काय केलं रे? प्रतीक, हे प्रतीक, हे काय केलंय? थांबतो. चल, काय ऊन पडलंय. वा वा. अरे काय केलं? इथं बसून केलं का? इथं पण उडालं. सगळीकडे माझीच निशाणी आहे. चला हिरो. चेहरा तू त्यात जरी चेहरा दाखवला नाही तरी यात तरी चेहरा तुला बघावाच लागणार आहे तुझा लोकांना. हर चीज पसंद आए ऐसा जरूरी नहीं है, और हर चीज की चिंता करना भी सही नहीं है. हमें बचपन से सिखाया जाता है कि फर्स्ट आना है, टॉप करना है, सबको खुश रखना है. इसमें हमारी जो मेंटल हेल्थ है वो जितनी खराब होती है वो हम बता नहीं सकते. तो मैं सोच रहा था कि क्यों ना इसको हम ब्लॉग द्वारा ब्रेक डाउन करें और समझे कि इमोशनली हर जगह अवेलेबल रहना भी ज़रूरी नहीं है. ओके, तो जैसे हम देखते हैं कि हमारे घर वाले बोलते हैं कि इस फंक्शन में जाना है, तैयार हो. अगर हमें पसंद है तो हम जाएं, नहीं है तो यार बोलना सीखो. ड्रेन आउट मत हो, हर चीज़ में परफेक्ट होना मत सीखो. ओके, जो है जो पसंद है वही करो और आगे बढ़ो. ऐसा मुझे लगता है. आपको क्या लगता है आप मुझे बताइए कमेंट. मला स्नॅप काढू दे. बेअर ग्रिल्सला भेटला त्याचा ब्रेकफास्ट. आम्ही उडवलं त्याला. हा उतर बरोबर. आता कुठली स्पार्क्स डोंगराचं पाणी आहे. बोर करायला लागले.
प्लीज़ गाइस, आज हमारा ब्लॉगिंग का पहला दिन है। प्लीज़ हमें लाइक और सब्सक्राइब और सपोर्ट कीजिए, और हम गरीबों को थोड़ा सा सपोर्ट कीजिए, और हो सके तो थोड़े बहुत पैसे भी दीजिए, कुछ प्रॉब्लम नहीं है। हाँ। बिकॉज हमारे पास जूते खरीदने के पैसे नहीं है, जूते खरीदने के पैसे नहीं है, बट हम ट्रैकिंग जाएंगे। वो हाथ में क्या है रे? अरे आईफोन 13 है रे। कैसा गरीब हो तेरे हाथ में? ये गोप्रो अरे अरे बाबा जा, अरे जा रे।